नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि स्वामींचे नवीन अनुभव ऐकायला पाहायला मिळतील. तर चला मग आज एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव पाहूया. काय खूप छान आणि सुंदर अनुभव आहे. तारक मंत्राची ताकद काय आहे या अनुभवामधून तुम्हाला पाहायला मिळेल. खरंच तारक मंत्र किती प्रभावी आहे. ह्या ताईंचे प्रत्येक घरामध्ये कसं असतं की स्वामींना कोणी मानतं, कोणी मानत नाही. कोणाला स्वामींची सेवा करायला आवडते, कोणाला नाही. म्हणजे हे प्रत्येकाच्या घरामध्ये चालतं. तसंच या ताईंचं पण होतं. त्यांची स्वामी सेवा करण्याची इच्छा असूनसुद्धा त्यांना सेवा करता येत नव्हती. म्हणजे त्यांच्या सासरच्या घरी त्या ताईंचं लग्न झालेलं होतं, पण सासरच्या घरी कोणीही स्वामींना मानत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना कुठे पूजा मांडता येत नव्हती किंवा कुठे स्वामींची मूर्ती फोटो आणता येत नव्हता, कोणतं पारायण करता येत नव्हतं. म्हणजे स्वामींची कुठलीच सेवा त्यांना करता येत नव्हती. कारण का आता घरामध्ये कोणाला ते आवडणारं नव्हतं. ताईंची खूप इच्छा होती स्वामींची सेवा करायची, पण तरीही त्यांना स्वामींची सेवा करता येत नव्हती. म्हणजे कसं असतं, प्रत्येकच घरामध्ये स्वामींना मानतील किंवा हे धार्मिक वृत्ती सगळ्यांनाच आवडेल असं नाही आहे. कारण सगळे सेम लोक नसतात सासरचे. प्रत्येकाच्या मनं जर सेम असते तर मग हे होणं शक्य आहे. पण सगळ्यांचीच मनं किंवा सगळ्या गोष्टींना परवानगी देतील असं नाही होत. तर तसंच ह्या ताईंचं झालं. त्यांची खूप इच्छा होती सेवा करण्याची आणि त्यांचं आणि त्यांच्या मिस्टरांचं खूप भांडण व्हायचं. म्हणजे त्यांच्यात मतभेद खूप व्हायचे, भांडणं व्हायचे. तसंच त्यांचं आणि सासूबाईंचं पण भांडण व्हायचं. सासूबाई त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून नेहमी टोचत राहायच्या, नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरून बोलत राहायच्या. म्हणजे नेहमी भांडणं व्हायचे त्यांच्यामध्ये. तर त्यांनी त्या ताईंचा स्वभाव असा होता, त्या फक्त ऐकून घ्यायच्या. म्हणजे त्या बोलतील त्याला कधीच त्यांनी प्रत्युत्तर केलं नाही. मिस्टरांनाही केलं नाही आणि सासूबाईंनाही केलं नाही. म्हणजे त्यांचा स्वभाव एवढा शांत होता की त्यांनी कुठल्याच गोष्टीला त्यांना असे काय म्हणतात ना, शब्दाला शब्द दिला नाही. फक्त ऐकून घ्यायच्या आणि त्यांचं त्या काम करायच्या. त्या फक्त एवढंच म्हणायच्या की जे आले ते आता भोगायचं, एवढं म्हणायच्या आणि शांत बसायच्या. एक दिवस असंच आला आणि त्यांची खूप इच्छा झाली स्वामींची सेवा करायची. खूप इच्छा म्हणजे रोजच इच्छा होती, पण आता कशी करायची हा प्रश्न पडत होता. तर मग त्यांचं काम आवरलं. दुपारी त्या आराम करायचं म्हणून रूममध्ये आल्या त्यांच्या. तर त्यांनी बसताना आराम करता त्यांनी यूट्यूब चालू केलं. तर यूट्यूबला त्यांना तारक मंत्र दिसला. तारक मंत्र दिसल्याच्या नंतर त्यांनी तो ऐकायला सुरुवात केली. मग त्यांच्या मनात आलं की आज मला काही आराम करायचा नाही आहे, मला तारक मंत्राचं म्हणजे त्यांना माहिती होतं की तारक मंत्राचं तीर्थ पाणी हे खूप प्रभावशाली आहे. मग त्यांच्या मनात असं झालं, त्यांची जिज्ञासू वृत्ती अशीच तयार झाली की आपण पण बघूया की खरंच तारक मंत्राच्या पाण्याने फरक पडतो का, आपण पण करून बघू. आता आज तर माझ्याकडे मूर्ती नाही आहे, फोटो नाही आहे, पण माझी खूप इच्छा आहे. मग आपण बेडरूममध्येच पाणी घेऊन ते म्हणजे तीर्थ बनवायचं. त्यांना माहिती होतं कसं की स्वामींपुढे बसायचं, एका पेल्यात पाणी घ्यायचं, ग्लासमध्ये किंवा छोट्या फुलपात्रेमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायचा. एवढं त्यांना माहिती होतं. पण स्वामींची मूर्ती नव्हती, फोटो नव्हता, म्हणून त्या बेडमध्ये येऊनच एका ठिकाणी बसून ग्लासमध्ये पाणी घेतलं, उजवा हात ठेवला आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. तर त्यांनी संकल्प केला की मी आजपासून 41 दिवस ही सेवा करणार आहे. मग त्यांनी काय केलं, सेवेला सुरुवात केली. त्याच्यानंतर सेवा करता त्यांची सेवा सुरू झाली. त्यांनी रोज तारक मंत्राचं पाणी बनवायला सुरुवात केली. पण मग ते तारक मंत्राचं पाणी बनवलेलं आता सासूला पण द्यायचं होतं, मिस्टरांना पण द्यायचं होतं. पण जर ग्लास घेऊन गेलं तर त्यांना वेगळी शंका येत होती की हे काहीतरीच आम्हाला पाजते की काय, ह्याच्यात दुसरंच काहीतरी असेल. म्हणजे खूप वेगवेगळ्या विचाराची लोक असतात असे घरामध्ये पण. तसं सासूची पण मेंटॅलिटी होती, मानसिकता होती. त्याच्यामुळे मग त्यांनी विचार केला, हे जर तीर्थ माठात किंवा हंड्यात ओतलं तर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवढं तर काही माठ संपणार नाही आहे, तर मग ते तीर्थ दुसऱ्या दिवशी आपण वायाला जाईल. म्हणून त्यांनी काय केलं, जेवणात किंवा मग जेवताना किंवा चहा वगैरे घेऊन जाताना त्यांनी ते तीर्थ त्याच्यात मिसळून द्यायच्या त्या मिस्टरांना आणि सासूला. मग असंच
5-6 दिवस गेले त्यांच्या सेवेचे. 5-6 दिवस झाल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की म्हणजे त्यांनी सेवा चालूच ठेवली त्यांची अशीच. 5-6 दिवस झाले. मग त्यांचा नवरा त्यांना येऊन एक दिवस त्यांच्या नवऱ्याने त्यांना कॅडबरी घेऊन आले. कॅडबरी घेऊन म्हणजे त्यांना जे आवडतं ते करायला लागला नवरा. कॅडबरी आणली एक दिवस, नंतर चॉकलेट आणल्या. म्हणजे एका दिवसाआड किंवा रोज म्हटलं तरी काही ना काही तरी घेऊन यायचा. म्हणजे त्या ताईंना जे आवडेल ते करायला लागले ते त्यांचा नवरा. आणि असंच त्यांचं होता त्यांच्या नवऱ्यांच्या मनात कुठेतरी अशा त्यांच्या बायकोबद्दल फिलिंग्स जाग्या झाल्या किंवा म्हणजे प्रेम झालं त्यांच्या बायकोबद्दल. त्यांची किंमत वाटायला लागली की हां, माझी बायको खरंच चांगली आहे म्हणून. म्हणजे हा बदल त्यांच्यात घडत गेला. आणि एक दिवस असा आला की त्यांच्या सासूबाईंमध्ये पण चांगला बदल झाला तो, की त्यांचा जो काही चिडचिडा स्वभाव होता, टोचून बोलणं किंवा असं कशाहून तरी भांडण करणं, हे पण त्यांच्यात थोडं कमी होत गेलं. म्हणजे त्यांच्या वागण्यात पण फरक दिसायला लागला. म्हणजे मिस्टरांचं पण वागणं सुधारलं आणि त्यांच्या सासूबाईंचं पण वागणं सुधारलं. पण तरी हा बदल त्यांच्यात घडत गेला तरी पण त्यांनी स्वामी सेवा सोडली नाही. म्हणजे तारक मंत्राची जी काही ती सेवा करत होत्या ती सोडली नाही. ती पूर्ण त्यांनी 41 दिवसाची पूर्ण केली. ती पूर्ण केल्याच्या नंतर त्यांच्यात पूर्ण बदल झालेला दिसला. त्यांचं आणि त्यांच्या नवऱ्याचं जे 2 वर्ष शक्य झालं नाही, म्हणजे 2 वर्षापासून त्यांचे जे काही भांडणं, मतभेद, त्यांचा नवरा म्हणजे त्यांना एक बायको म्हणून कधीच बघत नव्हता, म्हणजे प्रेम करत नव्हता. म्हणजे त्यांचा स्वभाव असा होता की खूप तडफडा, म्हणजे मला जसं आहे ना तसंच तू करायचं. म्हणजे असं संशय वगैरे नव्हता, पण मला जसं पाहिजे तसंच तू केलं पाहिजे, मग ते बरोबर असो किंवा चुकीचं असो, असा होता त्यांचा स्वभाव. पण तो स्वभावही त्यांचा बदलला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. सासूबाई पण चांगल्या वागतायत. म्हणजे हे जे काही बदल आहेत ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेने, म्हणजे तारक मंत्राच्या पाण्याने शक्य झालं. म्हणजे बघा, या तारक मंत्रामध्ये किती ताकद आहे. त्या ताईंनी पण तेच बघितलं की तारक मंत्राचं खरंच पाण्याने फरक पडतो का, खरंच हा मंत्र प्रभावी आहे का. जर सगळेच म्हणतायत की हां, खूप प्रभावी मंत्र आहे, तर मग आपण पण बघू तारक मंत्राचं पाणी करून, आपण पण ही सेवा करून बघू. तर त्या एक सामान्य व्यक्ती जशी बोलते किंवा जसं वाटतं एका व्यक्तीला, तसंच त्या ताईंना वाटलं आणि त्यांनी पण ती सेवा सुरू केली. स्वतः तयार केली ती सेवा. म्हणजे स्वतः त्यांनी सेवा चालू केली, अनुभवली आणि त्यांना प्रचिती पण तशीच दिली स्वामींनी की हा जो मंत्र म्हणतायत ना, तो त्या खरंच सत्य आहे, खरंच प्रभावी मंत्र आहे. तारक मंत्राचं पाणी म्हणजे अगणित त्याचे फायदे आहेत. मी शब्दात वर्णन करू शकत नाही. पण ह्याच्या छोट्या प्रॉब्लेमपासून ते अतिशय कधी न सुटणाऱ्या प्रॉब्लेमपर्यंत या सेवेने प्रश्न सुटलेले आहेत. सेवा अतिशय सोपी आहे, पण ती जर मनापासून केली ना तर खूप मोठे पण प्रॉब्लेम सुटतात. तसंच ह्या ताईंचं झालं. त्या ताई म्हटल्या की खरंच स्वामी आपल्या अंतर्मनात आहेत. मी तर माझ्याकडे स्वामींची मूर्ती पण नव्हती, फोटो पण नव्हता, पण माझ्या अंतर्मनात स्वामी होते. मी बेडमध्ये बसून एका ठिकाणी स्वामींना हाक दिली, ही सेवा केली आणि स्वामींनी माझी ती ऐकली. माझे खरंच प्रॉब्लेम खूप 2 वर्षापासून जे प्रॉब्लेम सुटले नाहीत ते आज तारक मंत्राच्या पाण्याने सुटले, तारक मंत्राच्या तीर्थाने सुटले. म्हणजे बघा, तारक मंत्रामध्ये किती प्रभावी, किती ताकद आहे. त्या मिस्टरांचा पण स्वभाव बदललेला पाहून त्या ताई खूप आनंदित झाल्या. कोणत्याही स्त्रीला वाटतं की आपला नवरा आपल्यावर प्रेम करणारा असावा, आपल्याला किंमत देणारा असावा, प्रत्येक गोष्टीत साथ देणारा असावा. तसंच त्या ताईंच्या बाबतीत झालं की त्यांना जसा पाहिजे होता तसा त्यांचा स्वभाव झाला आणि आज त्यांचा खूप सुखाचा संसार चाललेला आहे. दोघांमध्ये खूप व्यवस्थित चाललेला आहे. हे फक्त शक्य झालं ते स्वामींच्या सेवेने. बघा, हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तारक मंत्र म्हणायला विसरू नका, तारक मंत्राची सेवा करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.